हॅलो गाईज, नमस्कार. उद्या आमच्या वहिनीचं डोळा जेवण आहे. व्हेरी गुड. तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. पास झालेला आहे हा. तर या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. मला परत माझा व्हिडिओ कॉल घे. मी तू नागो बाय मामी नागिन आहे. तू बोलला नागाचं पिल्लू. मामा कमॉन. तुला आठवण येते का रे मामीची? हो, खूप आठवण येते. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. तर आत्ता आलेलो आहे आपण ग्राउंड फ्लोअर. झालेली आहे सकाळ आणि आता आपण चाललेलो आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला, म्हणजेच आळंदी येथे. त्याच्यानंतर आहे कार्यक्रम दुपारून, ज्याच्यामध्ये करणार आहे आपण अँकरिंग फॉर द फर्स्ट टाईम. आणि मग संपूया आपण आपला व्लॉग. पण शेवटपर्यंत नक्की बघा, खूप धमाल येणार आहे. दर्शन आत्ता पार पडलेलं आहे आपलं. परंतु मला एक गोष्ट आत्ता इथे सांगायची की आत्ता आम्ही सगळेजण रांगेत उभं होतो आणि मग काही लोक रांगेतनं घुसले, 50-60 जणं. आणि आम्ही गावातले, आमच्यासाठी रांगे वगैरे वगैरे. मग बरेच चिडचिड झाली तिथे आणि सगळे मॉब जमा झाला. मग ती रांग थांबवण्यात आली. अशा प्रकारे 1 तास डिले झाला दर्शनाला. परंतु मला असं म्हणायचं आहे की आपण माऊलींच्या दर्शनासाठी तिथे जातो. ज्या माणसाने आयुष्यभर लोकांचा त्रास सहन केला, पण जाता जाता त्यांनी पसायदानासारखा संदेश दिला आपल्याला. इथे आपण थोडीशी प्रामाणिकपणा तर दाखवू शकतो असं मला वाटतं. सो खंत वाटते अशा थोड्याशा गोष्टींची. पण असो, आता आपण जाऊया पुढे. आता आहे आपला मेन कार्यक्रम. चला. सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असा मानला जातो की आई बाबा होणं. मी नाही झालो अजून, पण मला माहिती असं बोलायचं असतं. तर आजच्या क्षणी हे आई आणि हे बाबा हा अवॉर्ड समजा तुम्ही. आता कसं वाटतंय? मुलगा झाला तर आपण त्याला क्रिकेट शिकवणार, आणि मुलगी झाली तर आपण टेनिस नाही तर बॅडमिंटन शिकवूया. पण काय वाटतं की काय गेस असत की काय होणार, कृष्ण येणार की राधा येणार? इतका मोठा आनंदाचा क्षण आलेला आहे आणि ज्याच्यामुळे आला आहे, जिच्यामुळे आला आहे, तिलाही आणि त्यालाही हे सुख भरभरून मिळो आणि परमेश्वर त्यांना सतत सुखाचं ठेव, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. 2 वाक्य बोलायचे तुझ्यासाठी की लग्नानंतर तू वहिनीकडनं करून घेतली खूप सेवा. लग्नानंतर तू वहिनीकडनं करून घेतली खूप सेवा. आता रात्री अपरात्री डायपर बदलायची जबाबदारी ठेवा. तर अशा पद्धतीने कार्यक्रम पार पडलेला आहे आजचा. आणि आई वडील बनण्यामध्ये एक वेगळी मजा असते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद होता. त्यामुळे
असे ओपिनियन असू शकतं कोणाचे की आम्हाला सेटल व्हायचं आहे मग आम्ही लग्न करणार वगैरे. तर लग्न तुम्ही कधी करा पण आईबाप व्हा ना, काय प्रॉब्लेम आहे. तर भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.